ढोकी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी कृती समितीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भेट घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती केली। निवेदनात म्हटले की ढोकी रेल्वे स्टेशन धारूर, केज, कळंब, मुरुड, गोविंदपूर, देवधानोरा, माळकरंजा, तेर, देवळाली, ढोकी व आसपासच्या 30 गावातील नागरिक, व्यापारी व ग्रामस्थांना सोयीचे आहे। या ठिकाणाहून हैदराबाद, मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर आदी शहराला ये जा करण्यासाठी ढोकीसह परिसरातील प्रवाशांना रेल्वे अभावी वाढीव खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो। या रेल्वे स्टेशनवरून जवळपास 25 रेल्वे गाड्या धावतात। यापैकी केवळ 2च लोकल गाड्यांना थांबा आहे। उर्वरित एकही गाडी थांबत नसल्याने या रेल्वे स्थानकाचा परिसरातील प्रवाशांना उपयोग होत नाही। ढोकी येथे लातूर ते धाराशिव दरम्यान एकमेव सी क्लास स्टेशन असून या ठिकाणी रेल्वेचे 3 ट्रॅक आहेत। गेल्या 15 वर्षापासून ढोकी येथे थांबा व्हावा म्हणून परिसरातील 60 ते 70 गावातून मागणी होतीये। निवेदनाची दखल घेत लवकरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ढोकी येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली। या प्रसंगी कृती समितीचे सर्व सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।